ठिकाणी त्यांनी ईव्हीएमचा पूर्णपणे 100% वापर केला। कारण तिथल्या जनतेचं जे काही मतदान होतं ते पूर्ण बीजेपीच्या विरोधात जाणार होतं, हे त्या बीजेपीने ओळखलं आणि त्यांनी वेगवेगळे फंड वापरून त्या ठिकाणी ईव्हीएमचा गैरवापर करून 3 राज्यामध्ये आपली सत्ता हस्तगत केली। देशाच्या जनतेच्या मानसिकतेचा विचार करून त्याचा एक फंड आहे की 2-3 राज्य जाऊ द्यायचे पण 4-5 राज्य मिळवायची। जे त्यांना 4-5 राज्य पाहिजे त्या ठिकाणी ते ईव्हीएमचा वापर करतात आणि जे त्यांना नको आहे त्या ठिकाणी ईव्हीएमचा वापर करत नाही। म्हणजे जनतेच्या डोक्यामध्ये असं केलं पाहिजे की पाहावा या ठिकाणी काँग्रेस सरकार आली, दुसऱ्या ठिकाणी कर्नाटकमध्ये सरकार त्यांची आली, इथे कुठे बीजेपी आला। अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये त्यांनी एक सायकोलॉजिकल एक मानसिक वातावरण तयार केलं। त्यांना 2-4 राज्य केली तरी चालतात, परंतु केंद्राची सत्ता हे सरकार कधी जाऊ देणार नाही, लक्षात ठेवा। त्या ठिकाणी ते 100% ईव्हीएमचा गैरवापर करणार आणि आपली सत्ता केंद्रामध्ये आणणार। कारण त्यांना केंद्राची सत्ता आपल्या हातात ठेवल्यामुळे पूर्ण देश त्यांच्या ताब्यामध्ये राहणार आहे आणि ते जे म्हणतात की आम्हाला लोकशाही या देशातून नष्ट करायची आहे, लोकशाही आम्हाला बंद करायची आहे आणि या ठिकाणी हुकुमशाही आणायची आहे, तो जो त्यांचा अजेंडा आहे, कारण त्याची पितृ संस्था जी आहे RSS यांचा तो अजेंडा आहे की जे संविधान आहे हे संविधान बंद करायचं आहे आणि त्यांना मनुवाद आणायचं आहे, त्यांना या ठिकाणची लोकशाही बंद करायची आहे आणि त्यांना या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे। आणि त्याची पावलं आपल्याला दिसत आहे। सर्व संस्था खाजगीकरण होत आहे, सर्व जे मोठे मोठे व्यापारी आहेत, मोठे मोठे उद्योजक आहेत, हे त्यांनी आपल्या जवळ केलेले आहे। म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलं होतं की ज्या दिवशी भांडवलशाही या देशामध्ये राज करू लागेल तेव्हा लोकशाहीला तडा जाईल। आणि आता आपल्याला दिसत आहे की जे काही मोठे मोठे भांडवलदार आहेत यांच्या हातामध्ये जवळपास सत्ता जाण्याच्या मार्गात आहे आणि लोकशाहीला अशा प्रकारे ते मागे येत आहे। महाराष्ट्राचं उदाहरण घ्या आपण, ज्या पद्धतीने कलम 10 मध्ये शेड्यूल 10 मध्ये जे काही नियम होते की जे कोणता गट जर पक्षामधून बाहेर पडला तर त्यांना कोणत्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं किंवा तो गट तो त्या विधानसभेमधून, त्या विधान परिषदेमधून, त्या लोकसभेमधून तो जो गट असतो तो बरखास्त होतो। परंतु महाराष्ट्रामध्ये वेगळी चाल खेळली आणि त्या शेड्यूल 10ला त्यांनी बाजूला ठेवलं आणि वेगळा त्यांनी प्रयोग केला। असं होत राहिलं तर पूर्ण देशामध्ये याचा परिणाम वेगळा होणार आहे आणि हे सर्व बीजेपीचं षडयंत्र आहे। तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये याचा चाणक्य जर कोण असेल तर आपल्या नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस हे त्याचे मुख्य सूत्रधार आहेत। हे सर्व करण्यामध्ये अशा पद्धतीने या बीजेपी सरकारने अनेक राज्यामध्ये सरकार तोडली, इतर राज्यात इतर जी पक्षाची सरकार होती ती तोडली आणि आपलं बीजेपी सरकार त्या ठिकाणी स्थापन केलं। हे पैशाच्या जोरावर आणि बाकी त्यांच्या दबावाच्या जोरावर, मग ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, अशा पद्धतीने ते सर्व प्रयोग करत आहे आणि लोकांना भीती घालवत आहे आणि आपली सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित करत आहे। आणि शेवट त्यांनी हे सर्व जर नाही जमलं तर निवडणुकीमध्ये समजा जनता आपल्या विरोधात जात असेल तर शेवटी त्यांनी ईव्हीएमचा वापर करायचा आणि आपल्याला सत्तेत द्यायचा, अशा प्रकारची कूटनीती झूटनीती ते वापरत आहे आणि आपली सत्ता स्थापित करत आहे। आणि म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये बॅलेट पेपरने मतदान होत होतं त्याच्यावर आमचा विश्वास होता, तोच बॅलेट पेपर परत या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आला पाहिजे आणि जी ईव्हीएम आहे जिच्यामध्ये सॉफ्टवेअर हार्डवेअर वापरून त्या ठिकाणी घोळ केला जाऊ शकतो, मताची फेरबदल होऊ शकते,
ही ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे आणि डायरेक्ट परिणाम झाली पाहिजे अशाच प्रकारचं आमचं म्हणणं आहे. आणि पूर्ण भारतामध्ये जसं ताईंनी सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये जे काही वकील लोक आहेत ते सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत. पूर्ण भारतामध्ये हे आंदोलन पेटत आहे आणि हे आंदोलन जन आंदोलन झालं पाहिजे म्हणून आपण म्हटलंय ईव्हीएम बॅन जन आंदोलन हे नागपूरमध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये गेलं पाहिजे आणि ते गेल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.